नमस्कार. फूडीज किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रवा केक. लागणारं साहित्य याप्रमाणे. आज आपण रवा केक करायला सुरू करतोय. ओके. त्यासाठी पहिला दही घ्यायचं, नंतर पिठी साखर, ह्याला चांगलं ढवळून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आहे साखर, तेल आणि दही हे मिश्रण आहे. आता आपण रवा घालून घ्यायचा आणि त्याला पण ढवळून घ्यायचं. मी 1 वाटी दूध घेतलं, त्यातलं अर्ध मी दूध याच्यात टाकते आता. आणि हलवून आता मी याच्यामध्ये तुटी फ्रुटी घालते आणि ती पण हलवून घेणार. आता या बॅटरला 30 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. आता आपलं बॅटर झालेलं आहे. आपण हे आता घट्ट आहे, त्यामुळे आपण याच्यामध्ये उरलेलं दूध टाकून घ्यायचं आणि मग परत हलवून घ्यायचं. मी ते दूध घालून घेतलेलं. आता बघा हे बॅटर कसं असं स्मूथ झालं आहे, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आलं पाहिजे. आता आपलं हा जो बेकिंग ट्रे आहे तो पण रेडी आहे. त्याला ग्रीस करून ठेवलं आहे. आता डायरेक्टली ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पहिला बेकिंग पावडर आणि हा बेकिंग सोडा. दोन्ही पण अर्धा अर्धा टीस्पून आहे. आता आपलं बॅटर रेडी झालंय. ह्याच्यात बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकली आहे. आता मी हे बेकिंग ट्रेमध्ये टाकून घेते. आपलं हे झालंय. आता मी वरून जरा ड्रायफ्रुट्स टाकते. हे गरम करत ठेवलं होतं, हे टाकणार आणि टाकून ठेवणार. हे 30 मिनिटासाठी आपल्याला मध्यम गॅसवरती ठेवून द्यायचे. रवा केक रेडी झाला की नाही, फर्स्ट आपण टूथपिक टेस्ट करूया. हे घालून बघूया. क्लीन आहे. सो झालाय आपला केक. अशा प्रकारे आपला रवा केक रेडी झाला आहे. तो थंड होऊन द्यायचा, पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतरच त्याला कटिंग करायची, त्याच्याशिवाय नाही. अशा प्रकारे रेडी आहे आपला रवा केक. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.